मस्त वाटतं. अरे ह्याच्या बसत होतो. आज सोमवार आहे, केस कापणार भेटलं तर नशीब. काय कापू नका, डोकरं झालं आता. ऊंचे लोग ऊंची पसंद. काय बाबू कुठं? गुड आफ्टरनून. नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला आता आंघोळ वगैरे झाली, चटणी जेवा बिवाला बनवून रेडी. जेवलीस पण तू माझ्या अगोदर? रोज का नवऱ्या याला कपला वाटतं, जो कपला वाटतं प्रेम कपला. चला पाय वगैरे पडू. तर त्यांना सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. याला गाय झाला पाय वगैरे पडून जेवायला काय बघूया. आज सोमवार आहे. ओम नमः शिवाय. भाजीच असेल. ही कसली भाजी आहे? मुगाची भाजी आहे. मूग डबा पण आहे. पापड, सलाड, दूध. बघा मी पोपाव आणली, पोपाव सकाळी. पिकली नाही, पिकतील उद्या परत पिकतील. कुठंच र केस कापायला जायचं आहे म्हणा. आता काल फेल झाला काम. आज सोमवार आहे, केस कापणार भेटलं तर नशीब. काय कापू नका, डोकरं झालं आता. कुछ भी सगळं केस पिकलं. तुझे टेन्शन घेऊन रोज सकाळ सकाळ टेन्शन देतस ना मला. लवकर उठ, या कर त्या कर. लवकर उठायला नको माणसाने. तो टेन्शन जास्त घेता तुम्ही लवकर उठायचं म्हणून. ते केस पिकलं तुमचं. तिकडं माझ्या गावाला टांगता दिसतं. नुसती बोलते असतं. कामनाचा तर पण वेळची जाऊन येतो म्हणून माझा केस पिकला. डोकरा झालं, डोकरा कालने मी करणार. शार्प डोकरा झालं त्याला कालले नाही करणार. कलर करायचा आहे म्हणा. एक टाइम आहे त्या गोष्टीला. चला जेवायला देतस का? काय भाव देतस का? भाजी भाव काही नाही. मान दुखते जांभळा भाऊच खावं लागल मानासाठी. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. बघू काय देते. गाईस शेटाला जेवायला घेऊन. तुला माहिती आहे म्हणा ही भाजी नाही पट्टा. त्या दिवशी 2 वेळा भात घेऊन गेलेलो. हीच भाजी का? कुठं शे? इथं गुरुवारी. असं आहे का? बघूया आताचा एक्सपिरियन्स काय आहे भाजीचा. आज असं इथंच जेवायला बसलोय. लय दिवसांची इथं जेवायला बसलो असं. चला जेवून घेतो. काय जेवण वगैरे झाला. लड्डूचा जेवण का? चला लड्डूला पण जेवण दिला शेटणी. चल मग येतं का तू? कुठं नेत असल्या वाशिन नाही बोलते ना. बोलते काय कुठंच नाही. तिशी काहीतरी आहे. संध्याकाळी जाऊ का? चल मग आता संध्याकाळी जाऊ का? मला काम आहे थोडा. तो करते नाही. मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्याला काय चाललं तर लड्डूला जेवण घेऊन. गाय झालो फार्म हाऊस वर. बघा लड्डू. लड्डूला सकाळपासून उपाशी होता. दूध पाजायला पण नाही आलो. जास्त झोपलो का कपलो. कानाचा लड्डू न कानाचा काय. मस्त आहे की जेवल तो. गायज लड्डूला जवाब बिवला दिला आणि केतन भाई पण आला. तावर केतन भाई आल्यावर निघालो आता आम्ही लगेच पुष्पकला.
फायली घेऊन निघालो. अजून कुठं जायचं आपल्याला? आता वातावरण लय विचित्र आहे ना, डाऊन वातावरण आहे. लय विचित्र. आजारी झाले का म्हणजे वेगळाच वाटतंय. सूर्य बघलाच नाही. नाही सूर्य बघलाच नाही मला वाटतंय. असाच आहे एकदम आजारी झाल्यावर का म्हणजे वातावरण झालं ह्यो. त्यानं आमच्या झोपा जास्त ना, लेट उठल्यामध्ये अजून विचित्र वाटतंय. आता किती 4 वाजलं. आता माझा ब्लॉग पण गेला असेल आपला. 4 वाजलं तरी पण असं वाटतंय लईच वेगळाच वाटतंय. वाटत नाही 4 बीर वाजलं असं म्हणजे संध्याकाळ व्हायला. मला चालून पुष्पकला बघूया. आणि आम्हाला पुशेगावची जायची प्लॅनिंग आहे आमची. तुम्ही कोण कोण पुशेगावला येणार आहेत, ब्लॉग बघणार आहे, जरा कमेंट करून सांगू शकता. तसं आपण तिथं भेटू पुशेगावला. आम्ही म्हणजे मिली शेटचा भोंगा जाणार आहे. भोंगा गेला असेल ना? भोंगा गेला असेल आता घाटावर. नानांच्या इथे जायचं आहे, विठ्ठल नानांच्या इथे जाणार आहे. आम्ही पण डायरेक्ट तिथे जाणार आहोत. मिली शेटला फोन करून ते कधी निघतील बघू, तेव्हाच आम्ही पण निघू. नाहीतर मग 1 दिवस लेट निघू, कारण की ते लवकरच जाणार आहेत म्हणून. नाही र पुशेगावला जायची प्लॅनिंग आमची झालेली आहे. फिक्स ओके. डन कर मग. असा डन कर, नाही तर साला कवा पण हा गेम पसतोय. प्लॅनिंग 1 दिवसांनी कॅन्सल होतंय. काय कोण खायला होतं? कोण चालत ते मेडिकलला? काय मग तू येणार आहे का नाही पुशेगावला? हा का? पुशेगावला जाऊन मग तिकडे परत नाशिकचा प्लॅन आहे आमचा. कोण कोण येणार आहेत? पोरगा आहेत सोबत, 2-3 आहेत. आणि बच्चा पाहिजे होता घेतलं. बच्चा मागा होता तर घाटावर. अरे मेडिकलला कामाला असते मग शर्तीन ते लय आवस मी का काऊ मला भेटला ना का चर्चेचं सगळे बैलांचा विचारणार, कधी जाणार आहे काय सर्व विचारणार. नाही रा आता कुठला आता बैलाला बघायची हाऊस आहे. तिथं जाम बैल आहेत. हा सर्व बैल बघीन पहिला तिथं सर्व बैल येतील. मुद्दामून जाणार म्हणून रात्रीच निघणार आहे 26ला. हा का? 26ला जाईन. सकाळ मस्त सर्व बैल बघून येईल. आणि मग डायरेक्ट फायनलला संध्याकाळी 4 वाजता जाईन पुन्हा. गव्हर्नमेंट फायनल बघेल. ठीक आहे भेटू आपण. अरे नाही बैल लागते कोण काय बघाय काय करत लावलाय. सेटिंग करायला बघते माझ्याशी. काय आहे सेटिंग? तू पैसे दे सगळं, तुला सगळं देईन मी. काही नाही वो फॅन लगाया मैंने. फॅन बेच डाला मैंने. ऊंचे लोग ऊंची पसंद. इसको हार्ड अच्छा लगता है. मानव मसाज करायचा या एकदम मस्त वाटतं बघायला. पुढची आता 3-4 मिनिटं संपली ना काय इथला आतला बॉल सुटला होता. आता तू बसतो वाटतं. अरे ह्याच्या बसत होतो. लागते म्हणजे तो येईल अँगल आहेत ते. तो गुटू टोचे आता बघ दिला बरोबर आहे. मागम गेलताना आपण एकदा मेडिकलला गेलता. ज्यूस पीस घ्यावं लागेल पिवाला. रोज जेवायला लागेल आपल्याला. हे खाली किती असं होतं. रोज यावं लागेल ना. आपला रक्त कुठं थांबलेला असेल ना तो या आपला रक्त थांबणार. आपला गरम आपला रक्त गरम करताना कुठला
इकडे कोण बरं काही मस्त वाटते मस्त. काय देवबत्ती केली, अगरबत्ती नाही इथं, नुसतं तेच केलाय दिवा. चला चला दिवा थोडा चालला आणि ते थोडा येते फिरवून द्यायला. काय आता आलो लड्डूला फिरायला घेऊन. बघा किती टाइम झालाय, 10 मिनिटं झाले. 11 मिनिटं चालू आहे. वॉचचा मी टायमिंग लावतोय, म्हणजे कधी चाललोय कधी किलोमीटर चाललोय. अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर सगळा समजतोय. लड्डू निसा जोर करून दमलाय बाई. काय आलो फार्म हाऊस जवळ. बाई गोल गोल फिरवतोय. बघा किती चालवला. या 27 मिनिटं 1 किलोमीटरच्या वरती गेलो. चल बाई आता मला घरी जाऊ दे. कॉफी पिवायची, कॉफीची तलप आली मला. बघा लड्डूला पाणी पिताना बघायचा होता ना. बघा काय झालो आता घरी. कुठे गेला रे कुस फलची वरकी चाल्या. त्याला फरार झाला. फलशी वरती आणला त्याला मी कसा तरी ना. तुम्ही सोरलास का त्याला? तुम्ही नाही मग काय आवडे चालेस तरी कधी अर्धा तास निसा रस्त्यावर पाऊल ठेवायचं म्हणून ठेवायचं. एक दिवस लड्डू तुझ्यावर द्यावं लागेल. त्याला फ्रेश होतो. बघा निकिताचं जेवण बनवायची पद्धत. इकडे आपली कॉफी पण झालेली रेडी. मनावरा उसकवला नाही शिटीने. सगळा पाणी बाहेर आला. मी कधी अशाला काय जेवायला बनवतोय. अशाला जेवण बनवायची पद्धत झाली. अख्खा यो गॅस माकवतोय. नाही बनवता येतं सांग ना, मी बनवीन ना. मला येते हल्दी भात बीत बनवता. सगळा येतय. मुंडी पण बनवतोय. असं आहे का? भाज्या काला बनवू मी. भाज्या मी काहीच नाही तर उपाशी नाही राहणार. बिस्किट काय खाऊन सगळं येतं. चिकन मटन मच्छी आगरी कोली मसाले. ते निलिमाचा यायच्या इथे जाणार नागावला मसाला आणण्यासाठी. साधा नाही का वापरून बाबा. नागाव बेच येशील का तू मसाला आणला? ठीक आहे. तिच्या हाताची बारीकशी सर आली ना नकाची तरी जमला तुला. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. चमचमीत खाऊन झालं. डोलकेर का पोट आलाय पुरत. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. डॉक्टर केलात मला. केस पिकलं खाऊन खाऊन तुझा. लवकर म्हातारं झालं होते. म्हणजे कोणत्याकडे दुसऱ्या पोरींकडे बघायला नको. आता कैकून बोलायला लागली. चला कैकून काय बोलते चांगलाच सांगते. कॉफी तर काय बाबू कुठं मॉलला गेम खेळता? तुझ्या मोबाईलवर खेळतास ती काय तुला बसले वय काय? तुला नेलाय नाही काय? हा तुला झोपवला नेला नाही का? दादा तुझ्या काही याड आहे वाटतं. मग मी नेऊ का तुला? कधी जायचं? उद्या जायचं आपण. आता आता तुला केलून झाला म्हणून आता जावचा का? कालोकच्या जावचा. तो कालोकच्या गेलता मग तो कालोकच्या गेला म्हणून आपण मग कालोकच्या जावचा. वेडा आहे का तू?
बोल ना, तू कसा बोलतो तसं. आज बघूया शेटणी जेवायला काय बनवलंय. वरण, भाजी, वाटाणा भाजी. मला माहितच होता एक त्याच्या आवरा ठेवल्यावर करणार होतो. भातू, राईस, जिरा राईस. चला इथे मी कांदा चंपट कापून मस्त काकडे वगैरे बनवतो. काय हो चला मीठ मसाला टाकूया. भाई कोणालाच ऐका नाही जेवायला नाही रे. शरीर पतला आहे पण ताट भरून जेवते बाई. टाकशीन टाकशीन शिंग बघ कसा खात. चल माझं जेवण झालं आता लड्डूला जेवण घेतलं. लड्डू कसा 2 पायानं उभा राहते बाई.